रांगोळी आटोपली आणि आता बाकीची कामं. हे बघा, गॅसची पूजा आटोपली. असं नेहमीच आहे, नेहमी आपलं जे करायचं ते सकाळी उठून लवकर पटपट आवरायचं. आणि आता ही देवाची पूजा आटोपली. घड्याळात आता 6:17 झालेत. चला निघाली. आता काय एकटीच आहे, कारण ते कोकणातच राहतात ना. कोकणात होळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, त्याच्यामुळे त्या गेल्या होळीसाठी. काही नाही, सवय झाली आता नेहमीची. खरं म्हणजे त्या काही फार इथे नसतात. वर्षातले 6 महिने बहुतेक इथे असतील, 6 महिने गावाला असतात. पावसाळा सुरू झाला की मग येतील त्या, कारण पावसाळ्याचं तिकडे कोकणात खूप पाऊस असतो, म्हणून मग इथे येतात. त्यामुळे मला एकटीला सवय झाली, काही वाटत नाही. आणि आता तुम्ही सगळे सोबत आहे ना, काही वाटत नाही. आता गप्पा मारत मारत मी निघते. मॉर्निंग वॉक माझा होऊन जातो थोडंसं, तर फिरून आलं की राहते. आणि घरातली पूजा वगैरे आटोपलेली असते ना, त्याच्यामुळे काही वाटत नाही की घरातलं सगळं झालं. आणि आता आपण चालू थोडंसं फिरलं ना की मोकळं वाटते, मनालाही बरं वाटतं आणि आपल्याला पाय मोकळे होतात. फिरणं हे पाहिजेच माणसाला खरं म्हणजे. आणि ती आता रुटीन सवय झाली ना त्या गोष्टीची, त्याच्यामुळे असं हे नाही की एखाद्या वेळेस फिरायला गेले नाही, किंवा मध्ये मी आजारी होती ना 2-3 दिवस, मग मी गेली नाही. पण ते मनाला असं कसं तरी वाटायचं, सवय झालेली असते माणसाला, मग ते नाही जमत. मग नंतर गेलं की पाय दुखतात, म्हणून आपलं निघायचं हळूहळू. हे बघा, पोचली आता मी गार्डनमध्ये. मोठा राऊंड आहे, खूप मोठा राऊंड आहे. त्यामुळे मोठा हा छान मोठा राऊंड मारल्यामुळे थोडंसं बरं वाटतं. मग मधून एक चक्कर मारला ना की मग छान वाटते. सकाळची वेळ असल्यामुळे पक्ष्यांचा आवाज येतोय सगळा. किलबिल किलबिल पक्षी करताय, आवाज छान येतोय. इथे ना छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, दाखवते मी आता तुम्हाला. आता नवीन केलं, मग पहिले छोटीशी पिंड होती, आता त्यांना वरती छत वगैरे केलं. नाही तर छत वगैरे नव्हतं, असं छोटंसं होतं मंदिर, पण आता त्यांना छान छत वगैरे केलं आहे त्याला मंदिराला. हा मोठा राऊंड मारला जातो. इथे ना सगळे कमळाची झाडं वगैरे असतात, कमळाची सगळे कमळाची झाडं आहेत. आणि राऊंड आहे इकडे, सगळं गार्डनच आहे पूर्ण. मी मंदिर दाखवते तुम्हाला, छान वाटते मंदिर इथलं. मंदिर दाखवते, छोटंसं आहे. छोटंसं मंदिर आहे. आणि छत वगैरे केलं आहे असं छान याला. तर माझ्याकडे ना, मी नाही का म्हटलं तर मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की माझ्याकडे बेलाचं झाड आहे. माझी अशी इच्छा आहे की आता ते बेलाचं झाड जे आहे ना ते इथे द्यावं. मी काय होईल,
इथे रोज पाणी पण घातलं जाईल. माझं सगळं सारखं वरती जाणं होत नाही ना, मग इथे पाणी पण घातलं जाईल आणि बेल पण इथे सगळ्यांना पटकन तोडला पाहिला असं होईल. बघू, ते आणलं गेलं पाहिजे कारण कुंडीत आहे आणि मोठं झालं आहे ते, तेव्हा ते आणलं गेलं पाहिजे इथे. आणि इकडे ना सगळे खेळ आहेत लहान मुलाचे, दाखवते मी. बघा असा हा भाग आहे आणि इथे सगळे लहान मुलांचे खेळ आहेत. काही काही लहान मुलं इतके उत्साह एवढ्या सकाळी उठून येतात. सगळे लहान मुलांचे खेळणे पूर्ण सगळे खेळणे आले. बरेच लहान मुलं इथे आले. हे सगळे खेळणे आहेत, सगळे लहान मुलांचे खेळणे आहेत. आणि इकडे आहे ना सगळे खेळ आहेत. इकडे व्यायामाचे दाखवतो मी तुम्हाला. सगळं ना व्यायामाचे पूर्ण सगळं व्यायामाचं. आणि इथे बसायला पण जागा आहे म्हणजे, आणि खाली सगळं गवत आहे. सगळे बाकडे ठेवले आणि खाली सगळं गवत आहे. गवत आता सुट्टी लागली ना की फार गर्दी राहते इथे. सुट्टी लागली की मग गर्दी पोरांची. आणि सकाळी सकाळी पोरांना थोडंसं खेळायला बरं वाटते. आता हे खूप सकाळी आलेत मुलं, अजून उजेडलं पण नाही. बरेच मुलं उत्साही असतात, आईवडील उत्साह असतात खरं म्हणजे त्यांना आणायला, मग ते येतात. इकडे पण व्यायामाचे दाखवते मी तुम्हाला. बघा हे सगळं आणि इकडे पण सगळं व्यायामाचं आहे. पूर्ण सगळं व्यायामाचं आहे. ज्यांना वेळ असतो ते बरेच वेळ थांबतात, ज्यांना नसते ते पटकन मग उलकून आपला रोजचा व्यायाम करून बघतात का मग मॉर्निंग वॉकवर निघतात. हा मोठा राऊंड आहे. इकडे हे सगळं गाणं आहे, हे सगळं असे इकडे आहे. राऊंड खूप मोठा मारला जातो खरं म्हणजे. त्या ठिकाणी कामं चालू असतात, तिथे मुली ठेवलेत. किती रान मारते मी का? मी नाही, 2 मारते आणि मग नंतर तशी येते, कारण आता पाणी आलेलं असते किंवा सकाळची काही कामं असतात ना, म्हणून 2. तुम्ही किती मारता राहू? हो का? घरातलं हां, घरातलं उरकून नाही हो एवढं जमत ना. सकाळी कामाची काही यादाही जायचं असते मंदिरात, पटकन 2 आपली मारायची निघायचं.
हो त्या गेल्या कोकणातली, त्याच्यामुळे त्या गेल्या आहेत गावाला. चला आता 2 मारूया आणि मग निघायचं आपलं हळूहळू त्या साईडनं तिकडनं. तरी हे 2 म्हटले तरी बरेच मोठे राऊंड होतात. केवढा मोठा राऊंड आहे आपला, मोठा राऊंड होतो हा. 2 म्हटले तरी बरेच मोठे राऊंड होतात. मग ते 2 राऊंड मारायचे आणि आपलं निघायचं. इकडचा भाग दाखवते मी तुम्हाला, इथलं मधलं नाही दाखवलं, मधलं दाखवते. इकडनं मध्ये हा शॉर्टकट चालला रस्ता काढला जायला. काम चालू आहे आता, थोडं परत करता येते काही काम. मध्ये मी तुम्हाला कमळाची झाडं दाखवले ना, म्हणजे झाडं नाही दाखवले पण कमळाची फुलं आहेत. आता काही नाही आहे तिथे सध्या, तिथे आहे. तिथून हा मधला रस्ता आहे. चला आता 1 राऊंड मारू अजून आणि मग निघायचं घरी. 1 राऊंड मारून मग निघायचं घरी. घरातलं पण उरकायचं असते आणि त्याच्यामुळे मग पटपट निघायचं आपलं पटकन उरकून. आणि आता सोबत नसतात तर त्या खूप हळू चालतात ना, त्याच्यामुळे मग थोडंसं मला पण त्यांच्यासोबत हळूहळू चालावं लागत होतं. आता कसं मी माझी एकटी असते ना, मग मी माझी भरभर निघते. त्यांच्या वयानुसार त्याला फारसं भरभर चालता येत नव्हतं, त्याच्यामुळे मग त्या हळूहळू चालायच्या ना. पण मग त्यांच्यासोबत मलाही हळूच चालावं लागायचं खरं म्हणजे. मग मी पण हळूहळू जायची. पण आता कशी मी माझी पटापटा राऊंड मारून आपली निघते. तरी सकाळी म्हटलं ना आपण 6 वाजता जरी फिरायला आलं तरी इथे हे गार्डन 5-5:30ला उघडते. तेव्हापासून मग इथे गर्दी सुरू होते. 5-5:30ला उघडलं की मग तेव्हापासून जे चालू होते तर आज दुपारी 10-10:30पर्यंत बहुतेक एवढं असतं असं मला वाटतं. मला नक्की माहीत नाही, पण 10ची वेळ आम्ही जेव्हा लहान मुलांना इथे खेळायला आणायचं तेव्हा 10ची वेळ होती. आता मला माहीत नाही, कारण मला इथे थांबायला इतका वेळ नसतो. मी 6-6:30पर्यंत एक चक्कर मारला की मी माझी निघून जाते घरी. त्याच्यानंतर नाही, मी संध्याकाळी नाही येत. बरेच जण इथे संध्याकाळी पण येतात, 5ला की 4ला काहीतरी उघडते असं. मग संध्याकाळी पण बरेच जण येतात इथे मॉर्निंग वॉक आपल्या सकाळच्या याला फिरायला. सकाळचं पण फिरतात, संध्याकाळचं चक्कर मारतात बरेच जण इथे. पण संध्याकाळी कितीला उघडतं ते नाही माहिती. चला माझा 1 राऊंड मारून मिळाला आहे. आता मी निघते. आता अशी मग फिरून मी घरी जाईन. खरं सांगू का, शरीराच्या मानानं आपल्याला जेवढं झेपल तेवढं फारसं हे करून 6 मारायचे 7 मारायचे. मला नाही झेपत एवढे राऊंड, कारण राऊंड खूप मोठा आहे. आणि मी नंतर अशी पूर्ण फिरते, प्रदक्षिणाच मारते, त्यामुळे मला नाही एवढं मोठा राऊंड मला नाही होत शक्य. त्यामुळे 2 राऊंड आपले मारायचे आणि सरळ असं निघायचं मग घरी. मग घरचं सगळं रुटीन. आता तरी मी पूजा वगैरे करून आली त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम नसतो. घरचं सगळं आटपून आलं ना की मग एवढं काही वाटत नाही माणसाला. इकडे जिम आहे, तुम्हाला हा मागचा भाग आहे आणि ही जिम आहे. हा मागचा भाग आहे, हे मागचं गेट आहे, गार्डनचं मागचं गेट आहे. आणि ही जिम आहे आणि हे इकडे हे असं हे बघा, ह्या सगळ्या आता इकडे कंपनी, पूर्ण कंपनी. इथे प्रतिभा कॉलेज आहे समोरचे दाखवते.
हा मागचा भाग आहे प्रतिभा कॉलेजचा. प्रतिभा कॉलेज आहे, हे कॉलेज आहे. आणि इकडून मग आपल्या माझं जाण्याचा रस्ता इकडनं. आमच्या इथला हा मेन चौक आहे आणि या चौकातून हे गाय वासरू आहे. अजून हा रस्ता करायचा आहे. इथे बघा हा मेन चौकात गाय वासरू आहे. पहिले पांढरं होतं, आता हे त्यांना लाल आलेलं आहे. हा मेन चौक आहे आमचा. चांगलं फिरून झालं, राऊंड वगैरे मारून झालं. आता घरातलं ओरकायचं तर नाश्ताच नसतो, त्यांना चहा वगैरे करून द्यायचा आणि मग बाकीचं आपलं रुटीन, कपडे घेते, बाकीचं रुटीन आपलं चालू राहतं. कपडे बाकीचे थोडंसं फिरून आलं की थोडंसं काय होते मग काही वेळेस दिवस बाहेर निघणं होत नाही. घरातले कामं म्हणा, कोणी येणार जाणार म्हणा, मग बाहेर अजिबात निघणं होत नाही. मग ते आपलं सकाळी पटकन फिरून आलं ना की आपल्याला फ्रेश वाटते आणि कामं करायला तेवढा उत्साह येतो. खरं म्हणजे पण कामं मग मोकळे मनाला करू शकतो. ते झालं आपलं फिरून झालं आहे, आता फ्रेश आहे. आपण पार घरात जर म्हटलं ना तर जास्त कंटाळवाणं होते माणसाला. सारखंच घरात जास्त कंटाळवाणं होते. आता कसं मॉर्निंग वॉक पण होतं, फिरणं पण होते, थोडंसं मनालाही बरं वाटते, आपला व्यायाम पण झाला. आता घरचं रुटीन चालू राहील दिवसभर चालू. मी पहिल्यांदा संध्याकाळी पण फिरायला जायची, पण आता मला शक्य होत नाही संध्याकाळी कोणीतरी सोबत पाहिजे, एकटीला नको वाटते संध्याकाळी. आता कशी गर्दी नसते रस्त्याला आणि काही वाटत पण नाही आताच. खरं म्हणजे सकाळी अंधारात आपण पटकन फिरून येऊ शकतो. संध्याकाळी कशी असते, गर्दी खूप असते, ते एकटं नको वाटते कोणी जायला. पहिले माझ्यासोबत असायचे तर मी फिरायला जायचे, पण आता माझ्या कोणी सोबत नसते ना, त्याच्यामुळे मी फिरायला आता संध्याकाळची नाही जात. तर संध्याकाळी जेवण झालं की निघायचं. तो मोठा राऊंड असायचा मला, तो खूप मोठा राऊंड मारायची मी, असं पूर्ण राऊंड मारून यायची. पण आता कोणी नसतं त्याच्यामुळे की मी जात नाही संध्याकाळी. सकाळीच आपलं फिरून यायचं, एक चक्कर मारून यायचं, झालं मोकळं. तेवढंच मनाला बरं वाटते. चला फिरून आली आणि फिरून आल्यावर मी अर्घ्य दिला. कारण काय ते सूर्यनारायण मी जाते ना तेव्हा सूर्यनारायण निघत नाही, म्हणून आत्ता अर्घ्य दिला. आणि हा ब्लॉग तुम्हाला माझा दिनचर्याचा कसा वाटला, काय वाटला ते सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील ना तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मला सांगा की तुम्हाला माझे बाहेरचे व्हिडिओ आवडतात का, मी घरात जी रेसिपी दाखवते ते आवडतात. म्हणजे तसं मला करायला उत्साह येईल आणि प्रोत्साहन येईल. बाय.